नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही मी आप्पासाहेब मोहोरकर। राज्यामध्ये सध्या उन्हाचा पारा वाढत असतानाच हवामानातही मोठे बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली। यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं आहे। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तर बीड जिल्ह्यातील नेकनूर, मांजरसुंबा यासह अन्य भागामध्ये अवकाळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली, तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली। तर या पावसामुळे धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। या गारपिटीमुळे द्राक्ष पिकाचं नुकसान झालं आहे, तर डाळिंब बागेचा देखील मोहर गळून पडला आहे। याबरोबर आंब्याचा मोहर आणि कैऱ्या देखील गळून पडल्या आहेत। तर काढणीला आलेला गहू आणि ज्वारीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामुळे अचानक झालेल्या या वादळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकासह फळबागांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे।